हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय बोला. सर, तुम्ही मागील सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे. परंतु या पावसामधून काही जिल्हे वगळलेले आहे. हं, तर हं. त्या शेतकऱ्यांचे आपल्याला फोन व कमेंट सुद्धा येत आहे. तर हं, हं. त्यांचं म्हणणं असं आहे, की सर आता जो तुम्ही अपडेट देणार आहात, ते हं, सर्वात हं. पहिले सुरुवात जी आहे ती विदर्भापासून ते मराठवाडा, मराठवाड्यापासून कोकण म्हणजे विदर्भामध्ये कोणकोणते जिल्हे पावसामध्ये राहणार आणि कोणकोणते खंडामध्ये राहणार, हे तुम्ही एक शेतकऱ्यांना सविस्तर आणि एक अपडेट द्यावी सर महत्त्वाची. चालेल ना. विदर्भापासून सुरुवात करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही खंडाचा प्रश्न आहे, तो ह्यावर्षी आपण घेणार नाहीये. हां, हां. खंडाच्या बाबतीत आपण इतरांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय. कारण की काय होतंय, अ, महाराष्ट्रात आपण पाहत की खऱ्याची दुनिया राहिलेली नाहीये. हो, शेवटच्या आठवड्यात म्हणणारे लोकं आता मागे फिरलेत, पण त्यांच्यापाशी कमेंट चांगले येत आहेत. बरोबर. आणि जाणून-बुजून आपण महाराष्ट्रामध्ये मागील 15 जुलैपासून सांगतोय, की 19-20 पर्यंत पावसाची मजल आहे. तर यामध्ये 1-2 दिवसाचा फरकही पडू शकतो. हो, हो. कारण की अंदाज आहे, गॅरंटी नाहीये. हो, तर त्यामध्ये निगेटिव्हच्या कमेंट ज्या आपण पाहिल्या त्यामध्ये थोडं वाईट वाटतंय. त्यामुळे खंडाचा जो काही रिपोर्ट आहे तो आपण टाळण्याचा प्रयत्न करतोय ह्यावेळेस. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कालपर्यंत आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तो पाऊस झालेला आहे. राहिलेले जे काही भाग असतील ते आपण सांगणार आहे आणि सांगितलं देखील आहे. तर हो, आजची 19 जुलै जी आहे ती विदर्भामध्ये काही मोजक्याच भागांना प्रभाव टाकेल. पाऊस सर्वशाम पडणार नाही हे तुम्हाला पहिलेही सांगितले. कारण की सध्याची स्थिती जर पाहिली कुठलाही सायक्लोनिक सिस्टम किंवा मोठं लो प्रेशर नाहीये. गरमीच्या लेव्हलमुळे हा पाऊस होतोय. सांगण्यात येते की हे डिप्रेशन बनलंय, अमुक-तमुक बनलंय, तर तेवढं पद्धतीने डिप्रेशन बनलं नाहीये. डिप्रेशन बनल्याच्या नंतर कमीत कमी एखादा जिल्हा 100% तरी घेतोय. 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. हो, तो हो. जिल्हा बरोबर. कसं किती घेतोय? 40% 30% असा 2 दिवसाला 3 दिवसाला तो घेतोय. अहो, जालना जरी घेतला तरी तो अर्धाच घेतोय. पूर्ण जालन्याचे सर्व तालुके तो घेत नाहीये. त्या बरोबर आहे. गोष्टीकडे शेतकऱ्यांनीही लक्ष द्यायला पाहिजे. बस झालंय आतापर्यंत आपण खूप ऐकलंय. आता तरी थोडंसं साक्षर व्हा. नुसतं साक्षर म्हणून सांगितलं जातंय, साक्षर कोणीही करत नाहीये. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये बघितलंय आपण तर महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकची स्थिती सुद्धा तशीच आहे. कुठल्याही प्रकारचा सर्वश्याम पाऊस इथे पडत नाही आणि पडणारही नाहीये. निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. हो, तर हो. विदर्भाच्या बाबतीत तुमचा प्रश्न होता तो पूर्ण करूयात. विदर्भाची परिस्थिती जर पाहिली आपण तर पुढच्या 2 दिवसामध्ये सुधारणार आहे. 22 जुलैपर्यंत विदर्भाचा बराचसा भाग तो कव्हर होईल. यामध्ये 70% ते 25% व्याप्ती आहे. पण हे 3-4 दिवस कंटिन्यू चालल्यामुळे हा पाऊस इथली व्याप्ती पूर्ण करणार आहे. कालही हिंगोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी झालाय. नागपूरमध्ये काही ठिकाणी झालाय. यवतमाळमध्ये देखील झालाय. वर्ध्यामध्येही झालाय. तो स्थानिक लेव्हलला झालाय आणि 2 दिवसामध्ये अजूनही परिस्थिती चांगली सुधारणार आहे. हां, हां. आजच्या 19 जुलैला जर आपण जर पाहिलं मराठवाड्याचा विषय भागमध्ये तर दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला काल निलंगा वगैरे पट्ट्यात पडलाय. आजही लातूरच्या काही मोजक्या भागांमध्ये पडेल. संध्याकाळच्या वेळेपर्यंतची मजल असेल. सांगलीचा हळूहळू भाग तो दक्षिणेकडनं घेत आलेला आहे. जत वगैरे भागामध्ये देखील मुसळधार पावसाची हजेरी लागली तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस झालेला आहे. सोलापूरचा देखील काही भाग त्यांनी कव्हर केलेला आहे. मात्र ही जी काही 2 दिवसाची प्रतीक्षा आहे, अंदाजामध्ये मी नेहमी सांगतो एखाद्या दिवसाचा फरक पडेल. 20 जुलैपासून दक्षिण मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र हा पूर्णतः कव्हर होईल. सर्वश्यामसारखा पाऊस पडेल, पण याच्यामध्ये 10-5 जर खेळ सुटले तर चिंता करू नका. कारण की हा पाऊस 3 दिवस सारखा चालणार आहे. हो, म्हणजे हो. रोज या भागामध्ये कंटिन्यू येत राहील. राहिला विषय अहिल्यादेवीनगर परिसर, पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्याचा. तर हो. यांना 21 तारीख देईल. 21 तारखेच्या 1 दिवस अगोदर म्हणजे 20ला किंवा 22ला नक्की होऊन जाईल. यामध्ये परत तारखा देण्याची गरज पडणार नाहीये. हां, हां. त्यानंतर बीड, जालना हा भाग मागच्या 16 तारखेलाच बराचसा कव्हर केलेला आहे. बीडच्या शेतकऱ्यांनाही माहिती आहे. जालन्यामध्येही काल रात्री सुद्धा 18 जुलैला अंबड पट्टा, घनसावंगीचा उत्तर पट्टा, मंठा तळणी पट्टा असेल. परत आणखीन बरेचसे भाग सोयगाव, देवी वगैरे जे काही भोकरदनचे भाग आहेत त्यांनीही कव्हर केले आहेत. आणि काही भागांना 8 दिवसाआधीही पाऊस पडा आहे. 6 हो. दिवसाआधीही पाऊस पडा आहे. परत तिथे गरज पडते आहे. म्हणून नेहमी असेच रिपीटमध्ये येत आहेत. तर अशा शेतकऱ्यांना एक विनंती आहे, थोडा धीर धरत चला. 8 दिवस उघाड मिळाली म्हणजे काय लय मोठा खंड नाही येतो. खंड म्हणजे 20 दिवस पाऊस नसला, 15 दिवसाच्या नंतर गेला त्याला खंड म्हणतात. आणि विशेषतः ही परिस्थिती देखील सुधारणारी आहे. कुठली चिंता करताय? 22 तारखेच्याही आतमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये पुन्हाही पाऊस होणार आहे. पण पावसाची सुरुवात उद्या 20 जुलैपासून होते. पण आजही 19 तारखेला तो काही बंद नाहीये. ऊन कडक राहणार आहे आज मराठवाड्यामध्ये. भयंकर गरमी जाणवणार आहे. थोडेफार वारेही याच्यामध्ये सक्रिय होतील. आणि आज संध्याकाळच्या क्षणी दक्षिण मराठवाडा घेत हा उत्तर महाराष्ट्राकडे देखील सरकणार आहे. हां, हां. आता राहिलाय थोडासा भाग म्हणजे बऱ्यापैकी तर जळगावचा पूर्ण भाग तरी परेशानीमध्ये होता. आता त्याही भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये 22 जुलैच्या संध्याकाळपर्यंत नक्की पाऊस सक्रिय होणार आहे. 2 दिवसाचा विषय आहे. 21 हं. किंवा 22ला नक्की येऊन जाईल. मग तर सर हा धुळे हां, ऐका ना, धुळे, नंदुरबार, शहादा जो काही परिसर आहे, हं. या सुद्धा भागामध्ये होरपळा परिसर असेल, आणखीन साक्रीचा काही भाग असेल, हा सोडलेला भाग आहे. हो, हो. यांना थोडा 2 दिवस लेट 22 आणि 23 तारीख यांना देईल.
पण असं नाही की ह्या भागामध्ये गरमीच्या लेव्हलमुळे काही ठिकाणी स्थानिक लेव्हलला 10-5 गावं हा 19 जुलैच्या संध्याकाळच्या किंवा पहाटच्या वेळेला कव्हर करेल. हां, हां. पण इथे टक्केवारी खूप कमी आहे. त्यामुळे तुम्हाला 21 तारीख ही देण्याचा प्रयत्न करतोय. हां, तर हां. असं एकंदरीत महाराष्ट्राच्या ठिकठिकाणच्या जिल्ह्याची परिस्थिती आहे. तुम्हाला काही क्वेशन्स असतील, क्वेरीज असतील तुम्ही विचारू शकता. मग सर हा जो तुम्ही पाऊस सांगितलेला आहे 20 तारखेपासून, तर ही किती तारखेपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे? आता 20 तारखेपर्यंतची कंटिन्यूटी जी सुरुवात होते 20च्या तारखेपासून म्हणजे याच्यामध्ये मी आजची तारीख काही टाळत नाहीये. आजची तारीखसुद्धा आहे. हो. पण महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की सर्वशाम पाऊस नसल्यामुळे दक्षिण भाग, दक्षिण पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाडा असं काही जे काही चालत चाललेलं आहे, यानुसार ती चालणार आहे. पण हां, व्याप्तीचा जो विषय येतोय, व्याप्ती जी काही मोठी आहे 92% ची, ती 21, 22, 23च्या तारखेपर्यंत पूर्ण करणार आहे. हां, हां. आणि याच्यामध्ये असं आहे की काही भागांना रिपिटेशन चांगलं चालू आहे. म्हणजे घनसावंगीला रिपिटेशन चालू आहे, अंबडला रिपिटेशन चालू आहे. मंठ्यामध्येही रिपिटेशन चालू आहे. 10-5 गावं सुटले असतील ते आवर्षणग्रस्त पाण्यामध्ये मोडतात. जाणून-बुजून ते सोडले जात आहेत. तर हो. अशा भागात रिपिटेशन देखील ह्यामध्ये होत राहील. म्हणजे रिपीट पाऊस पडण्याची जी काही कंडिशन असते ती यामध्ये होत राहील. त्यामुळे निश्चिंत राहा. काहीही फरक पडणार नाही. फक्त 4 दिवसाचा फरक आहे. हां, हां. 3 आता दिवसाचा. तर आपण जे मागील अपडेट दिली होती कालच्या दिवशी, तर त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट सुद्धा आलेले आहेत. तर आपण थोडक्यात त्यांच्या कमेंट घेऊया सर. हं, हं. तर सर एक शेतकऱ्यांची अशी कमेंट आहे, की मी रोज व्हिडिओ पाहत आहे सर आणि आमच्या अंजनगाव तालुक्यातनी पाऊस कसा राहणार? अंजनगाव तालुक्यात. अंजनगाव, सुरजी जे परिसर आहे, अंजनगाव हा अमरावतीचा एरिया आहे आणि याच्यामध्ये मागच्या वेळेसपासून पेरण्या वगैरे जे काही थोडा यांना जूनमध्ये थोडा खूप बराचसा उशिरा पाऊस आलेला आहे. पण हां. याही शेतकऱ्यांना काही घाबरण्यासारखं नाहीये. कारण की जी काही टफ लाईन बनणार आहे सध्या, ती दक्षिण महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला कव्हरिंगच्या बाबतीत सक्षम आहे. हो, हो. तुमचा परिसर गेला कमीत कमी 2 दिवस तरी कालावधी त्याला लागणार आहे. त्यामुळे 22 आणि 23 पर्यंत तुम्ही वाट बघायची आहे. 22च्या संध्याकाळच्याही अगोदर होईल आणि असं नाही स्थानिक लेव्हलला तुमच्या तालुक्यामध्ये रोज पाऊस होतोय कुठे ना कुठेतरी. त्यामध्ये थोडीशी वाढ देखील होणार आहे. त्यामुळे निश्चिंत राहा. असा काही मोठा गॅप नाहीये. शेवटच्या आठवड्यापर्यंत जायची गरजही पडणार नाहीये. शेवटचा आठवडा 23 तारखेपासून पुढे सुरू होतोय. हं. म्हणजे 23 ते आपण 30 जरी धरलं, त्या आठवड्यात जो आहे आणि यांनी ज्यांनी 23च्या आठवड्यात सांगितलं त्यांच्या पण तारखा दिवस आल्यात तुम्ही पाहिल्या आहेत. हे हो. देखील सांगत चला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून. आता सर दुसरी कमेंट आहे, की आदमपूरला कधी आहे पाऊस? कुठला भाग म्हणताय दादा? तिथे भाग नाही लिहून त्यांनी टाकलेलं आहे, की आदमपूरला कसा आहे हो पाऊस? बाकी तिथं काही नाही. आदमपूर हा मला वाटतं भाग नाही आहे. अहमदपूर असेल किंवा हा लातूरचा एरिया आहे. लातूरच्या हो. एरियाला 19 तारीख म्हणजे आजचीच तारीख आहे. हं. कदाचित 1 दिवस उशिरा येऊ शकतो कारण की माझ्या अंदाजामध्ये 1 दिवस मागे पुढे होईल, पण विश्वासामध्ये त्याला जाणार नाही. तुम्हाला 20 जुलैची संध्याकाळ सांगतो आहे हो. आणि ह्या 3 दिवसामध्ये त्यामध्ये काही 2-4 धाबा जरी राहिले, ते नक्की पूर्ण होतील आणि मेघगर्जनेचा पाऊस असणार आहे. हां, हां. अहमदपूर, शिरूरांचा पाल जो आहे, त्यानंतर उदगीर जिल्हा आहे, उदगीर तालुका आहे. काल त्यांनी तुमच्याच पट्ट्यामध्ये निलंगा वगैरे साईड त्यांनी बऱ्यापैकी कव्हर केली आहे. हो, हो. तिसरी कमेंट आहे, की सर जय शिवराय. बुलढाणा जिल्ह्यातील नंदुरा तालुका सुद्धा पाऊस नाही. तर याची माहिती काय राहणार ते सविस्तर सांगा? नंदुऱ्यामधले तर ढगफुटीचे व्हिडिओज मागच्या वेळेस आलेले आहेत. एवढीही मोठी कंडिशन बिकट नाहीये. चिंता करू नका. 2 दिवसाच्या आसपासचा विषय आहे. बुलढाणा असेल, बुलढाण्याच्या सर्व तालुक्यांना आणि बुलढाणा जो जिल्हा आहे हा डोंगराळ आणि मध्यम परिस्थितीचा आहे. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. 22 जुलैच्याही आतमध्ये 21 तारीख तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात? बुवा आता हे जे पुढील 2 दिवस तुम्ही जे पाऊस सांगत आहात, तर मग शेतकऱ्यांना पिकाला पाणी द्यायला पाहिजे का थोडं थांबायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा विषय तर हाच आहे. पिकांचं पाणी मी कुणाचंच थांबवत नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. पेरणी असेल, खत असेल, औषध असेल, हे आपल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे. कारण की कुठल्याही माध्यमानं दिलेला हा अंदाज असतो आणि अंदाजाचं आणि निसर्गाच्या बिघडलेल्या समतोलचं गणित जुळत नाही आणि जुळलं तरी त्याच्यामध्ये 1 किंवा 2 दिवसाचा फरक पडतोय. पण आपण ज्या गोष्टीचा आढावा घेतोय, उदाहरणार्थ जसं आपण बघितलं मागच्या वेळेस, की 25 जुलैच्या नंतर चांगला पोहोचणार आहे. शेवटच्या आठवड्यात चांगला पोहोचणार आहे. मग सगळ्यांच्या त्या तारखा रिव्हर्स आलेल्या आहेत. म्हणजे निसर्गाचं जे काही समतोल आहे ते त्यांच्याही लक्षात बसत नाही आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीचा पूर्णपणे आढावा घेऊन ज्यावेळेस सांगतोय, की 22 जुलैच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होणार आहे. 25 पासून सुरुवात होईल आणि 25 पासूनच यांच्या भागामध्ये 15 पासूनच यांच्या भागामध्ये सुरुवात झालेली आहे. ती 16, 17, 18च्या कालखंडामध्ये कव्हरिंगच्या बाबतीत उभा राहिलेला आहे. फक्त आता काही 30% जो काही भाग राहिला आहे, तो देखील ह्या 2 दिवसात नक्की पूर्ण करेल. सरळ सरळ सांगतोय की 22 जुलैच्या आसपास महाराष्ट्रातला जवळपास सगळा भाग कव्हर होईल असा अंदाज आहे. पण तरीही सुद्धा फरक पडलाच तर 20 जुलैपासून ते 23 जुलैच्या आसपास या तिन्ही भागामध्ये पाऊस नक्की होईल. ओके, ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये आणि 100% खरी माहिती दिलेली आहे. तोपर्यंत धन्यवाद सर. नक्कीच.